मित्र नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन व्हिडिओमध्ये. पाऊस मित्रांनो पडतो, अगदी नाही म्हणता येणार असं नाही, परंतु अजून काय पाऱ्याला वगैरे पाणी वगैरे काय आलेलं नाही. पडतोय पावसाचं पडणं वगैरे चालू आहे. दरवर्षीप्रमाणे जसा पाऊस पडून जसा हावरे वगैरे यायचा पाऱ्याला ना, तसं यावर्षी काय अजून आलेलं नाही. आणि आम्ही आता चाललो आहे बैल बांधायला, बेरणी करतो आहे शेतात. पॉवर ट्रॉलीच्या साहाय्याने आम्ही उकल वगैरे काढली होती. आणि दरवर्षी आम्ही उकल पॉवर ट्रॉलीच्या साहाय्यानेच काढतो. 3-4 वर्ष झाले आहेत. आणि बेरणीसाठी आणि नांगरणी लावून करताना जोत बांधतो. हे बघा, अजून या पर्याला पाणी आलेलं नाही आहे. पाऊस एवढा पडतोय की हे बघा, हातावरून पाऊस पडून गेलेला आहे थोडा, पण पर्याला पाणी नाही. नागर वगैरे आपलं नेऊन ठेवलेलं आहे. ते आता आपल्याकडे 2च बैल आहेत. बागुल म्हातारा झाला होता, आजारी पडला आणि तो वारला. बैल नांगराला झोपून झालेत. आता नांगरणीसाठी बैल बांधलेले आहेत. हे पुढे हे आपलं भात पेरलेलं, आणि त्या तिकडे पुढे दिसते ते काकांचं आहे. काकांच्या मळ्यांची बेर करून झालेली आहे. बघा, दिसतंय बघा व्यवस्थित. आपल्या मळ्यांची बेर करायची बाकी आहे. आणि यावरती सुनीलच्या मळ्या आहेत. ह्याच्यावरती नांगरलेल्या मळ्या त्या सुनीलच्या.
बैलपाटी बांधलेले आहेत बघा. या साईडची आपली या साईडला जे भात पेरलेलं आहे ना ते बघायला आलो इकडे. आहे मला बेरायचे आहे इथेच. इकडे आहे. आणखीन मला वाटतं 5 ते 6 दिवसात लावणे इतकी रोपं होतील. बेर करताना मित्रांनो पाऊस नसला पाहिजे, कारण पाऊस जर असला तर आपण जर बेरणी केली पाऊस असताना तर पूर्ण चिखल होऊन जाईल मळीमध्ये. त्याच्यामुळे पाऊस नसलाच पाहिजे, कारण आता सकाळी थोडा पडला आणि पाऊस नव्हता म्हणून आम्ही आता बैल बांधायला घेऊन आलो. तिकडल्या मळ्यांची पेरणी झाल्याच्यानंतर या आमच्याकडे यायचं आहे. या मळ्यांची पेरणी करायची आहे. दरवर्षीसारखा पाऊस लागतोय, परंतु पर्याला काय अजून पाणी आलं नाही त्याचं एक आश्चर्य वाटते सगळ्यांना. कोपरे वगैरे खाण्याला लागतात. कोण घाम आला आहे. पुढच्या मळीची कोपरे खाण्याचे आहेत. अंडे बागुल असतं तर बागुलला पण बांधलेलं असतं. तर मागच्या वर्षी बागुलला बांधलेलं होतं पालटून. मंटीला आराम मिळायचा बागुलला बांधलं तर. मांग्याची काय सुट्टी नसायची. सकाळी मित्रांनो बेरणी करत असताना पाऊस आला होता, त्याच्यामुळे इथे 2 मळ्या शिल्लक होत्या. तर त्या पावसामध्ये जर पेरणी करतो तर चिखलच झाली असती, लावणी लावायला लागली असती. म्हणून 2 महिना ठेवल्या आम्ही आणि आता त्या 2 मळ्या केल्यात. या 2 मळ्या झाल्याच्या नंतर तिकडे समोरच्या शेतामध्ये बैल नेऊन बांधले. हे आपलं कुदलं आणि फावडं राहिलं होतं तिकडे, ते घेऊन आता जातोय. बघा या साईडला इकडे बैल बांधलेले आहेत. पाऊस गेला आहे, होईल थोडा वेळ काढून. आणि काय बाकी शिल्लक आहेत त्या उद्या करता येतील. उद्याजवळ होऊन जाईलच, कारण लावणी लावायला अजून नाही म्हणायला गेलं तर रोपे वाढलेले आहेत. अजून 5 ते 6 दिवस तरी थांबावे लागेल. असे समोर 2 पट्टे आहेत, हा एक आणि त्या साईडचा एक. उकळ झाल्याच्या नंतर बेर यासाठी काढला जातो, कारण उकळ झाल्याच्या नंतर काही रान वगैरे रुजतं. ते बेर काढल्याच्या नंतर ते रान मरून जातं, रान रुजत नाही. आणि शिवाय पहिले आता पॉवर टिलरच्या साहाय्याने करतायत. या अगोदर सगळेजण बैल बांधून बैलांच्या जोताच्या साहाय्यानेच नांगरणी करत होते. तर काही उभे वगैरे टाकतात, त्यामध्ये जर काही शेड वगैरे राहिली असेल तर बेरीच्या टायमाला आडवा वारा टाकून त्या शेड फोडल्या जातात. आजचा मित्रांनो व्हिडिओ इथेच संपवतोय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.